आज होतं माऊलींचं लोणंदमध्ये निरास्नान. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी झाली आपली निघायची तयारी. वल्ल्यामधून बॅगा बिगा उचलल्या आणि आपलं पालखी तळ जवळ होतं माऊलींचं. मग आलो तळावरती. इथं आलो, पालखी निघायला जरा अर्धा एक तास होता. मग म्हटलं चला दर्शनाला जाऊन. आणि माऊलींच्या सहवासात चालणं म्हणजे रोजचं एकदा तरी पालखीचं दर्शन होतं म्हणजे होतंच. दर्शन वगैरे घेतलं आणि चालू झाला आपला पुढचा प्रवास. दुपारी आपण रेल्वे फाटक क्रॉस केलं आणि आलो नाश्ता करायला. इथं बसलो, जरा वेळ नाश्ता वगैरे झाला आणि नाश्ता करून ढेकर देईपर्यंत ना आपली झाली जेवणाची तयारी. मग काय, नाश्ता सोबत आणि जेवण पण सोबत. आता जेवण झाले म्हटल्यावर ओव्हर झालं होतं. मग म्हटलं चला आराम करायला जाऊ. मग इकडे चिकूच्या बागामध्ये आलो आणि तिथं जरा आराम वगैरे केला. दुपारी आलो नीरामध्ये. इकडं फुल टू फाईन गर्दी होती. माऊली गेली होती विसाव्याला आणि इकडं नीरा नदीवरतीचा स्नानाची तयारी वगैरे चालू होती. लोकांची गर्दी पण भरपूर होती. त्या गर्दीतून वाट काढत काढत आपण निघालो पुढं लोणंदमध्ये. फायनली आलो होतो लोणंदमध्ये. आणि आता जसा जसा दिवस चालला होता तशी तशी ओढ लागली होती पटकन ठेप्यावरती जाऊन आराम करायची. ठेप्यावरती आलो तर काय इकडे सगळे गाठे गोटेच होते रावटीमध्ये. मग काय घेतलं खोरं आणि घेतलं सगळं साफसूफ करून. तोपर्यंत मागून दिंडी पण आली होती. आपले बाजे काढून घेतले आणि गेलो आपण आराम करायला. त्यानंतर आपल्या रावटीवरती आज आले होते दिंडीतले महाराज. तुम्हाला जर माहीत असतील कोणते महाराज तर कमेंट करून नक्की सांगा. रामकृष्ण हरी.